नमस्कार, मी गायत्री स्वामी आणि बातमी मागची बातमी या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. जिथे आजच्या 3 महत्वाच्या बातम्या. यात गुंगी गुडिया नसाल तर सिद्ध करा. काँग्रेसचे उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांना आव्हान. स्टॅलिन यांचे अभिनेत्री त्रिशावर केलेल्या आक्षेपार्ह विधानावर हायकोर्टाची टिप्पणी. ट्रम्प यांच्या दबावाखाली पंतप्रधान मोदींचा I-20चा घाट. अरविंद केजरीवाल यांचा आरोप. या बातम्यांच्या मागचं राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाचा लेखाजोखा यात मांडलाय. यामुळे तर वरवरची बातमी नाही, तर बातमी मागची बातमी जाणून घ्या. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम. बातमी आहे गुंगी गुडिया नसाल तर सिद्ध करा. काँग्रेसचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना आव्हान. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेसने सोशल मीडियावर केलेल्या गुंगी गुडिया या वक्तव्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. बीड दौऱ्यातील एका व्हिडिओचा संदर्भ देत काँग्रेसने हे भाष्य केले होते. या टीकेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटाच्या सूरज चव्हाण आणि कार्यकर्त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या पत्रकार परिषदेदरम्यान काँग्रेस कार्यालयात थेट घुसून जोरदार घोषणाबाजी केली. सुनेत्रा पवार यांची त्वरित माफी मागावी, अन्यथा राज्यभर जाब विचारू असा इशारा राष्ट्रवादीने दिलाय. तर दुसरीकडे काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ आपल्या विधानावर ठाम राहिलेत. उपमुख्यमंत्री महत्वाच्या मुद्द्यांवर मौन बाळगत असल्याने हे वर्णन योग्य असून त्यांनी गुंगी गुडिया नसून दुर्गा असल्याचे सिद्ध करून दाखवावे, असे आव्हान त्यांनी दिले. या वादावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी इंदिरा गांधींचा दाखला देत शांत राहून निरीक्षण करणे ही कामाची पद्धत असू शकते. इंदिराजींनाही सुरुवातीला तसेच म्हटले गेले होते, पण त्यांनी सर्वोत्तम काम करून दाखवले, असे स्पष्ट केले. बातमी आहे अभिनेत्री त्रिशावर आक्षेपार्ह विधानावर स्टॅलिन यांना हायकोर्टाचा दिलासा. अभिनेत्री त्रिशा कृष्णनबाबत कथित अश्लील व द्विअर्थी वक्तव्य केल्याप्रकरणी तमिळनाडूचे विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टॅलिन यांना आज पोलिसांनी ताब्यात घेतले. तंजावूर येथे कावेरी पाणी प्रश्नावरून मुख्यमंत्री विजय जोसेफ यांच्यावर टीका करताना स्टॅलिन यांनी हे वादग्रस्त विधान केले होते, ज्यामुळे राज्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे. दरम्यान या प्रकरणी मद्रास उच्च न्यायालयाने महत्वपूर्ण आदेश दिलाय. राज्य सरकारच्या वकिलांनी न्यायालयात स्पष्ट केले की हे प्रकरण एका महिलेच्या सन्मानाशी जोडलेले असल्याने केवळ चौकशीसाठी ही कारवाई करण्यात आली असून त्यांना अटक किंवा न्यायिक कोठडीत पाठवण्याचा कोणताही मानस नाही. सरकारी पक्षाची ही बाजू लक्षात घेऊन उच्च न्यायालयाने पोलिसांना चौकशीची परवानगी दिली, मात्र ती पूर्ण होताच याची तात्काळ सुटका करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. अभिनेत्री त्रिशा कृष्णन यांचे नाव TVKचे संस्थापक तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय थलपती यांच्याशी जोडले जाते. यामुळे झालेल्या प्रकरणात 2 प्रश्न उपस्थित होतात. माजी उपमुख्यमंत्री पदावर राहिलेल्या व्यक्तीवर डबल मिनिंग गोष्टी बोलल्याचा आरोप होतो आणि लागोलाग त्यांना डिटेनी केलं जातं. हा राजकीय संघर्ष आहे की वैयक्तिक संघर्ष, असा प्रश्न उपस्थित होतो. आणि याच्याही पुढे जाऊन कोणत्याही सामान्य महिलेचा अपमान करण्यात आला तर सरकार तत्पर अशी कारवाई करेल का, हा दुसरा प्रश्न उपस्थित होतो. बातमी आहे ट्रम्प यांच्या दबावाखाली पंतप्रधान मोदींचा I-20चा घाट. अरविंद केजरीवाल यांचा आरोप. देशभरात I-20 इथेनॉल मिश्रित इंधनामुळे गाड्यांचे नुकसान होत असल्याचा सूर बऱ्याच काळापासून सुरू आहे. CGPचे आंदोलन यशस्वी झाल्यानंतर I-20च्या गोंधळामुळे नितीन गडकरींच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या रील्सही व्हायरल झाल्या होत्या. त्यातूनच I-20 जनता पार्टी सोशल मीडियावर सुरू झाली. तर दिल्लीच्याच एका ट्रक असोसिएशनने 4 ऑगस्टला I-20चा मुद्दा घेत संसदेवर आंदोलन करण्याची घोषणाही केलेली. देशभरात I-20च्या विरोधात हवा ओळखून आम आदमी पक्षाने या विरोधात थेट रस्त्यावर उतरलाय. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी पंतप्रधान लोककल्याण मार्गाच्या दिशेने मोर्चा काढला. पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे फिरोजशाह रोडवर आंदोलकांना अडवण्यात आले. यावेळी पत्रकारांशी बोलताना केजरीवाल यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केलेत. अमेरिका आणि तेथील राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावाखाली येऊन देशावर I-20 इंधनाचा निर्णय जबरदस्तीने थोपवला जात आहे, असा दावा केजरीवाल यांनी केला. या धोरणामुळे भारतीय शेतकऱ्यांऐवजी अमेरिकन शेतकऱ्यांचा फायदा होत असून देशातील जवळपास 30 कोटी वाहने नादुरुस्त होण्याच्या मार्गावर आहेत, असेही ते म्हणाले. हा निर्णय नितीन गडकरी किंवा हरदीप सिंह पुरी यांचा नसून थेट पंतप्रधान कार्यालयाचा आहे. त्यामुळे सरकारने बाह्य दबावाला बळी न पडता नागरिकांना शुद्ध इंधन उपलब्ध करून द्यावे अशी मागणी करत आपने या मुद्द्यावर संघर्ष तीव्र करण्याचा इशारा दिलाय. धन्यवाद आणि पाहत राहा सकलम.